झटपट रेसिपीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे। चला तर आज आपण बघणार आहोत मूग डाळीची वरणातल्या फोडणीच्या चकुल्या, ज्या एकदम अप्रतिम अशा खायला लागतात। संध्याकाळी छोट्याशा भुकेसाठी खूप स्वादिष्ट लागतात आणि मी सारखी बनवतेच। तर त्यासाठी मूग डाळ शिजवायची आहे, थोडीशीच घेतलेली आहे, छोटा एक अर्धा कप। दोन शिट्ट्या करून घेतल्या तरी मूग डाळ लगेच शिजते। मूग डाळ शिजते तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करूयात। त्यासाठी मी सुकं खोबरं चकत्या करून घेतलेलं आहे, कोथिंबीर घेतली, 10-12 लसूण पाकळ्या घेतलेत। हे सर्व थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं। मूग डाळ शिजलेली आहे तोपर्यंत आपण फोडणी घालूयात। जिरी मोहरी एक चमचा घालायचा, छोटा चमचा आहे माझा, आणि सर्व वाटण कढीपत्ता टाकून त्याच्यात टाकून द्यायचं। याला आपण कुठलाच वेगळा मसाला घालणार नाही आहोत। 2 चमचे लाल तिखट घालायचं, अर्धा चमचा हळद घालायची आणि सर्व एकजीव करून घ्यायचं हलवून। आहा, काय मस्त सुगंध सुटलेला आहे। आपण शिजवलेली मूग डाळ ती थोडीशी हाटून घ्यायची आणि त्यात टाकायची। 2 ते 3 चपात्याच्या कणकेची जरी ही चकुल्या करायच्या असतील तर एक तांब्याभर पाणी ओतायचं, पण ते पण गरम करूनच ओतायचं आहे, गार नाही ओतायचं। मस्त सुगंध सुटलेला आहे, कलर पण छान यायला लागलेला आहे। चवीपुरतं 1 चमचा मीठ घालून घ्यायचं आहे आणि आपण गरम केलेले सगळे पाणी त्याच्यात ओतायचं। मी सकाळी चपात्या करताना 2 चपात्याची कणिक ठेवलेली होती फ्रीजमध्ये, त्याचेच आपण बनवणार आहोत। याच्यासाठी थोडीशी घट्ट कणिक लागते, जास्तीची आपण चपातीला करतो तशी पातळ नाही करायची। मी परत पीठ घालून थोडीशी घट्ट करून घेतली फ्रीजमधून काढल्यानंतर, आणि आपण चपाती लाटतो तशी पातळ नाही लाटायची, थोडीशी जाडसर ठेवायची, म्हणजे चकुल्या आपल्याला काढून खाता येतात बरोबर। नाहीतर सगळ्या पातळ लाटल्यानंतर गाळ होते। थोडीशी जाड ठेवायची, आपण रेग्युलर जी दररोज चपाती करतो त्यापेक्षा थोडीशी जाड ठेवायची आणि सुरीने उलताण्याने किंवा तुमच्याकडे फिरकीचा चमचा असेल त्याने छोटे छोटे काप काढून घ्यायचे त्याचे। छोट्याशा भुकेसाठी खायला किंवा भाकरी चपाती संध्याकाळी करायचा कंटाळा आला तर ही खूप हेल्दी जेवण आहे संध्याकाळसाठी। बघू शकताय कापण्या कशा वेगळ्या होतात आणि ह्या त्याच्यात टाकल्यानंतर पण वेगळ्या सुट्ट्या होतात। अशाच उकळी यायलाच लागलेली आहे। आता उकळी आली की हे लाटलेली चपातीच्या कापण्या त्याच्यात टाकायच्या सगळ्या। जास्त पण पातळ नाही करायचं आणि घट्ट पण नाही करायचं, कारण शिजायला एवढं पाणी 2 चपातीच्या गोळ्याला पुरेसं आहे। आता मी राहिलेली एक चपाती ती पण लाटून घेणार आहे।
जाडसर अशी लाटून घ्यायची. संध्याकाळच्या छोट्याशा भुकेसाठी मी असे छोटे छोटे रेसिपी संध्याकाळी करतच असते आणि त्याच्यात वेगळं काही नसतं. घरातल्या सगळ्या वस्तू आपल्याकडं किचनमध्ये अवेलेबल असतातच. त्याच्यातूनच हे छोट्या छोट्या रेसिपी बनवलेल्या असतात, ज्या खायला एकदम अप्रतिम अशा लागतात. आणि पारंपरिक पण असतात. ही रेसिपी माझी आजी करायची, पप्पांची आई. ती खूप सुंदर करायची आणि तसेच मी पण शिकले तिच्याकडूनच. तुम्ही बघू शकताय एका चपातीचे पण करून झालेले आहेत. आता उकळी काढली की झाकून 10 मिनटासाठी झाकून ठेवायचं. 10 मिनटं झालेली आहेत. तुम्ही बघू शकताय खूप छान असा रंग आलेला आहे, सगळीकडे वास सुटलेला आहे खमंग. आपण कुठलाही मसाला ह्याला वापरलेला नाही आहे, गरम मसाला नाही, घरकुल नाही, काहीच वापरलेलं नाही आहे. अप्रतिम अशी सुंदर झालेली आहेत. तुम्ही बघू शकताय खूप छान झालेली आहेत. लोणच्याबरोबर तोंडी लावून एकदम छान लागतात. पोट भरीला तर खूप छान आहेत. बघू शकताय तुम्ही, एक एक कापणीसुद्धा वेगळी होतीये त्याच्यातून. खायला पण अप्रतिम अशी लागतात. तर माझ्या अशाच नवनवीन रेसिपींसाठी तुम्ही लाईक सबस्क्राईब करत जावा, कमेंटमध्ये विचारत जावा, सांगत जावा आणि हो करून खात जावा. तोपर्यंत हेल्दी रहा, मस्त रहा. थँक्यू.